Hey guys, welcome back to our YouTube channel. गजब बेइज्जती है. हाय गाईज, नमस्कार मंडळी. आज आम्ही आलोय सायकलिंगला. या दोन नमुन्यांसंग आलोय आणि आणखी लोक आहेत मे बी मागं, माहित नाही. सो कंटिन्यू करा. हे बघा, इथं मून आहे, तिथं सनराइज होत आहे. आजचा एक मस्त पैकी सीन सनराइज आहे. आणि केळं खायली, सकाळ सकाळी केळं खात आहे. खाना केळच खातो. सो गाईज, आता आम्ही इथं आलोय घाटावर. हा किशोर आणि हा सागर बघू शकता. आणि आमच्या इथं मून पण आहे वरती. कुठं आहे हे बघा, इथं आहे थांबा, तिथं आहे. इथं सन आहे, सनराइज होत आहे. कोण मिरॅकल? तर काहीच आम्ही आता इथं थांबलोय, बघू शकता किती मोठा. तिथून आलोय आम्ही एकदम, आणि इथं थकलोय. हे कोणतं आहे, गेस करू शकता? कोणता गड आहे हा? सांग, कोणता गड आहे हा? कोणता गड आहे हा? आय विल इंट्रोड्यूस यू. ओके, वेट. तर गाईज बघू शकता, हा आहे ना मांजरसुंबा गड आहे, आणि हे गोरक्षनाथ गड आहे, आणि फॉरेस्ट आहे. बघू शकता सनराइज होत आहे. हा काहीतरी त्याच्या बिझनेसचं बोलतोय, त्याचा प्रेम रोग काहीतरी चालू आहे मे बी, आय डोंट नो. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज जर्नी. खरं म्हटलं तर मजा येते सकाळ सकाळी. आज संडे, आणि संडेचं लोक, अरे ए, उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा. बघू शकता मित्रांनो, किती सुंदर असा प्रसंग आहे हा. सगळे रविवारची झोपेचा आनंद घेतात, आणि आम्ही आलोय सायकलिंग करायला गोरक्षनाथ गडावर. तर असं यायला पाहिजे, म्हणजे खूप काही छान वाटतं. म्हणजे बॉडी फ्रेश होऊन जाते. जी आठवडाभरची जी थकान आहे ना, लिटरली निघून जाते ती. आणि मित्रांसंग तर आनंद वेगळाच आहे, पण छान वाटतं. तर पूर्ण घाट आहे ना, तर मग चढ लागलाय म्हणतं, दम लागलाय, दम. वाव. बघू शकता मित्रांनो, इथं किती सुंदर आणि किती छान दृश्य आहे. तिथं ते मंदिर दिसतंय ना, तेच गोरक्षनाथ गड आहे. आणि इथं आहे ना खूप प्राणी सापडतात. आपली दिलबरा सायकल. बघू शकता मित्रांनो, एवढ्या लांब आलोय आणि छान वाटते. खूप दिवसानंतर न आलो. आम्ही सारखं येत राहतो, बट खूप दिवसानंतर न आलोय आज. बॅकग्राऊंडला आवाज येतोय का? त्यांना विचारतोय गाईजला, सांगा कमेंट करून.
कॅमेरा बंद करतो तुझ्याशी काहीतरी चर्चा करायची मला. कैमरा बंद नहीं होगा. नहीं, अभी तो बंद. अभी तो कैमरा बंद नहीं होगा. झालं यार स्टोरेज एवढं पण नाही अनलिमिटेड. मित्रांनो बघू शकता इथं किती गाया सापडल्यात आम्हाला. आम्ही आलोय गोरक्षनाथ गडावर. बघू शकता पुढे गोरक्षनाथ गड आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय गोरक्षनाथ गडाला. हे बघू शकता बॅकग्राऊंडला मंदिर आहे. आंघोळ करून नाही आलोय म्हणून बाहेरूनच पाया पडणार. हे प्लॅन नव्हतं, अचानक ठरलं. तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे गोरक्षनाथ गडाचं इकडं. आता आम्ही चाललोय खाली. तर चला. मित्रांनो इथं बघू शकता संत्रीचा बाग आहे. आणि अंकलला विचारून परवानगीने आम्ही संत्रे घेतल्यात आणि खातोय. आणि संत्री खूप आंबट आहे. सी यू. आणि हे खाताना ना आंबट आहे, टेस्टलेस आहे. गावाकडचे रायडर्स. एनीवे वी आर एन्जॉईंग. बाय बाय. बघू शकता ह्या शेती म्हणजे व्लॉग काढायचं तर खरं तर माझं लक्षच नाही आहे व्लॉगकडं. बघू शकता हे रस्ते किती छान आहेत. शेतात काम करतायत बाबा. हे बघा हे पाणी, विहीर, शुगर केन. मजा येते मस्त एकदम चिल करता. We are waiting for फाइनली गाइस भेळ आली आहे. ए पुढे वय. हाय गाइस.
तर काही आजच्या ब्लॉगचे एंडिंग मी इथंच करतो. मी ब्लॉग एंड केलेला नाही आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.